कोल्हापुरातील चप्पल मार्केट परिसरातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केटची इमारत जीर्ण झाली आहे. आज अचानक इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इमारत धोकादायक झाल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून इमारतीच्या दुरवस्थेबाबत व्यापारी आणि व्यावसायिकांकडून महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज संतप्त व्यापारी आणि कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केलं. लवकरात लवकर याबाबत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार आणि इथून पुढे काही झाल्यास अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक भोपाल शेट्टे यांनी दिला. कोल्हापूर महानगरपालिकेची जी आपण इमारत बघताय, ही इमारत कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची असून यामध्ये जे गाळेधारक आम्ही स्वतःची डिपॉझिट देऊन ही इमारत त्या काळी उभी केलेली आहे. आम्हाला भाडेही मोठ्या प्रमाणात आहे, फाळाही मोठ्या प्रमाणात आहे. गेली 6 महिने ह्या बिल्डिंगचे स्लॅब, त्याचं कंस्ट्रक्शन हे खाली पडायला लागलेलं आहे. हे 6 महिन्यापूर्वी आम्ही सुरेश पाटील इथं जी आलेले आहेत, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त दुधाणे मॅडम पण आहेत. पण सुरेश पाटीलला आम्ही गेली 6 महिने ही सगळी निवेदन दिल्यात, बाबा ही इमारत दुरुस्त करा, पण यांनी केलेलं नाही. आज तो कॉन्क्रीटचे मोठे 4-5 वरून सगळं खाली पडलं. त्यामध्ये आमच्या 1-2 भगिनी आणि आमचे ते दुकानदार नशिबानं वाचले. म्हणून आम्ही आज या अधिकाऱ्यांचा, या सुरेश पाटलाचा आणि या संपूर्ण प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आज इथं रस्ता रोको केलं. त्याचबरोबर उद्यापासून धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करणार होतो. या ठिकाणी दुधाणे मॅडम स्वतः आल्या, त्याचबरोबर आमचे लक्ष्मीपुरीचे कळंत्री साहेब आले, फायरचे आले. हिने आम्हाला विनंती केलेली आहे, पण आम्ही आमचे नागरिक या ठिकाणी आम्ही ती विनंती मान्य करण्याच्या मनस्थितीत नाही. कारण आता आम्हाला सांगितलं जाते की टेंडर काढायला पाहिजे, मंजुरी घ्यायला पाहिजे. मी स्वतः महापालिकेत 25-30 वर्षे काम केले. एखाद्या अधिकाऱ्याचा बंगला दुरुस्त करायचं म्हणलं तर 5-2 खाली टेंडर, तो अधिकारी याच्या अगोदर फर्निचर सगळं बदलतात. कायदा कानून मला माहीत आहे. त्यामुळं हे तर जी जीवितहानी जी होणार आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावरती जी जबाबदारी आहे, असं हिने आम्हाला आता लेखी लिहून द्यायला पाहिजे. तरच आम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन बंद करणार आहे. नाहीतर उद्यापासून देखील आमचं आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहे. महापालिकेच्या या इमारतीकडे दुर्लक्ष केलेल्या जे अधिकारी आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध केलेला आहे. कारण याला आमच्या जनतेच्या पैशातून यांचे पगार भागतात. हे नोकर आहेत, पण ही माणसं 10-10 वेळा बोलवली तर येत नाही. सुरेश पाटील तर 6 महिने झालं इकडे दुर्लक्ष करायला, म्हणजे यायलाच तयार नाही, सतत दुर्लक्ष करतोय. म्हणून आज आमचा उद्रेक झाला. जिथं कमिशनची कामं चालू आहे तिथं मात्र तुम्ही ड्युटी लावायला लाय आणि ह्या ठिकाणी मात्र येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा देखील निषेध केला आहे. दुधाणे मॅडमने आम्हाला आज लेखी आता आम्ही सांगितले आम्हाला द्या, तरच आम्ही हे धरणे आंदोलन बंद करणार आहे. आणि इथून पुढच्या बिल्डिंगचे पण मार्बल पडायला आलेले आहेत. इथून पुढं काही झालं तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर आम्ही करणार आणि हे लढा आम्ही सतत तेवढ ठरणार जोपर्यंत या बिल्डिंगची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत. याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी दिलं. गेल्या 6 महिन्यापासून याबाबत नागरिकांनी वारंवार निवेदन दिलेलं आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने कानाडोळा करण्यात आला. आज ही घटना घडली आहे, जीवितहानी टळली आहे. मात्र एकंदरीत तुम्ही याकडे कसं बघताय आणि काय ऍक्शन घेणार आहे? नाही, आता ही घटना घडली आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण आजच आम्ही इथे संरक्षक जाळी लावून घ्यायची व्यवस्था करत आहे 5-2 खाली. आणि इथून पुढे अशी घटना घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतो. आणि सर्व व्यापारी वर्गांनी सर्वांना आमची विनंती आहे की आंदोलन मागे घेण्यात यावं. आम्ही त्यांना लेखी देतो की आम्ही लवकरच कार्यवाही करून याबाबत सुरक्षिततेची काळजी घेऊ. आताच यांनी सांगितलं की जे सुरेश पाटील जे अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत. त्यांच्याबाबत तुम्ही काय कारवाई करणार आहे किंवा काय त्यांच्यावर? नाही, कसं आहे, आम्ही रिपेअरिंगचा प्रस्ताव ठेवला होता. एस्टिमेट पण तयार केलेला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट यायचा होता म्हणून थांबलो होतो. पण आम्ही आता अर्जंट बेसिसवर करून घेऊ. सदरची इमारत 1989 सालची आहे. त्यामुळे सदरच्या इमारतीचे काही भाग कोसळत आहेत. हे 6 महिन्यापूर्वी आमच्या निदर्शनास आल्यानंतर आपल्या कोमनप्पा पॅनेलवरील जे आर्किटेक्ट आहेत प्रशांत आडकर यांच्याकडे आपण स्ट्रक्चरल रिपोर्ट अहवाल मागणी केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या 2 फेऱ्या झालेल्या आहेत. इथं व्हिज्युअल इन्स्पेक्शन झालेलं आहे. आता काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन या इमारतीचं स्ट्रक्चरल तपासणी बाकी आहे. या इमारतीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट आल्यानंतर सर्वंकष आराखडा याचा जे दुरुस्तीचा आहे, म्हणजे पूर्ण बाहेरचा भागही नसून अंतर्भाग भागातील काही भाग कमकुवत झालेला आहे. तर याचा सर्वंकष आराखडा तयार करून निधीसाठी आम्ही पाठवतो. साहेब, हा बाहेरचा भाग पडला, अंतर्गत तुम्ही म्हणताय, पण हा बाहेरचा भाग पडला असं बहुतेक तरी दिसते सगळ्यांना.
सदर इमारतीचा अंतर्गत आणि बाह्य भाग दोन्ही ठिकाणी कमकुवत झालेला आहे. त्यामुळे आम्ही स्ट्रक्चरल इंजिनियरचा अहवाल आल्यानंतर त्याचा सर्वोच्च आराखडा आम्ही सादर करतो. किती दिवसात कारवाई साधारण होईल किंवा या सगळ्या दुरुस्ती होतील? स्ट्रक्चरचा पूर्ण इमारतीचा एरिया फार खूप मोठा आहे. त्याला त्याच्या अनुषंगाने तात्काळ फक्त हा हे तात्काळ बाहेरचा जो तात्काळात आहे, आम्ही आम्ही हे करून घेतो. संरक्षण